नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, तुम्ही नेहमी छान छान कॉमेंट्स करत असता आणि त्यामधनं माझ्या लक्षात येतं की तुम्हाला कॅनडामध्ये बऱ्याच काही गोष्टी पाहण्याची इच्छा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या काही सबस्क्रायबर्सनी मला विचारलं होतं की त्यांना कॅनडामधील ॲपल फार्म पाहण्याची फार इच्छा आहे. चला तर मित्रांनो, मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅनडातील एक अतिशय सुंदर असा ॲपल फार्म दाखवतो. कॅनडामधील वातावरण हे ॲपल फार्मिंगसाठी अतिशय योग्य असल्यामुळे या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ॲपलची शेती केली जाते. त्याचबरोबर आपल्याला कॅनडामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा पाहायला मिळतात, ज्यामध्ये चेरी, ब्लूबेरी, पियर, ॲपल फार्म, स्ट्रॉबेरी या प्रकारच्या फळांचा समावेश असतो. ऑगस्ट महिना हा प्रामुख्याने कॅनडामध्ये फळबागांचा महिना असतो, कारण या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी फळं काढली जातात, कारण या महिन्यानंतर थंडीला सुरुवात होते. चला तर मित्रांनो, मग आज तुम्ही पण आमच्या सोबत राहा आणि आपण आज सर्वजण कॅनडामध्ये ॲपल फार्मिंग कशी केली जाते, कशा प्रकारे तिथे शेतीची अरेंजमेंट असते, ते सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येईल. मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना केंद्रीय फॅमिलीचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आम्ही आज एका ॲपल फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर कॅनडामध्ये सध्या फळांचा सीझन चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारची फळं प्रत्येक फार्ममध्ये आपल्याला सध्या काढण्यासाठी भेटतात. तर हे एक ॲपल फार्म आहे. तर कॅनडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲपलची शेती केली जाते. चला तर मग आमच्यासोबत राहा आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा. तर मित्रांनो, हा एक ॲपल फार्म आहे. तर सध्या कॅनडामध्ये ॲपल काढण्याचा सीझन चालू आहे. तर सर्वत्र जे शेतकरी आहेत, जे ॲपल ग्रो करतात, त्यांच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या ॲपल्स आलेले आहेत. आहे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ॲपलची शेती केली जाते. तिकडे समोरच्या साईडला आपण जाऊया आता हळूहळू त्या साईडला. तर मस्त ठिकाण आहे, सुंदर असा हा फार्म आहे. हो, आणि किती सुंदर कलर आलाय ना त्यांना. तर मित्रांनो, तुम्ही आता इथे पाहू शकता, हे पहा किती छान छान असे ॲपल आलेले आहेत आणि त्यांची साईज पण पहा तुम्ही, खूप मोठ्या आकाराचे आहेत. वाव, आणि कलर पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे. हे पहा मित्रांनो, या ॲपलची साईज किती मोठी आहे पहा. माझ्या हातामध्ये बसत नाही एवढ्या मोठ्या आकाराचा हा ॲपल आहे. तर अशी ही झाड आहे तिथे, अतिशय सिस्टमॅटिकपणे खूप सुंदर असं त्याची लागवड केलेली आहे. आणि कॅनडामध्ये ऑगस्ट या महिन्यामध्ये ॲपल काढून घेतले जातात, कारण हा सीझन असतो. त्यानंतर मग जास्त थंडी पडते. तर पहा, थोड्या थोड्या अंतरावरती अशी ही झाडं लावलेली आहेत. साधारण मला वाटतंय 2.5 ते 3 फूट एवढं अंतर असेल प्रत्येक झाडामध्ये. आणि छोटी छोटी झाडं आहेत, जास्त मोठ्या आकाराची झाडं नाहीत. हे पहा तुम्ही इथे या ठिकाणी किती सुंदर सुंदर असे ॲपल लागलेले आहेत. कलर मात्र खरंच खूप छान आहे, असा लाल आणि पिवळा, त्यामुळे ते जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि उन्हाचा खूप परिणाम असतो ॲपलवरती. ज्या साईडला ऊन पडतं त्या साईडला ती लवकर त्याचा रंग बदलतात. तुम्ही पाहू शकता, इकडच्या साईडनं ऊन आहे तर वरच्या बाजूला ती लाल झालेली आहेत, आणि ज्या साईडला ऊन नाही त्या साईडनं ती आणखीन अशी पिवळ्या रंगाची आहेत.
हे पाहिते याच्यावरती ऊन थोडंसं कमी पडलेलं आहे, त्यामुळे ते आणखीन पिवळाच आहे. तर उन्हाचा ॲपल फार्मिंगवरती बराच मोठा परिणाम असतो. या झाडांची म्हणजे रोगराईपासून पण बरीच काळजी घ्यावी लागते. मला वाटतं थोड्या थोड्या दिवसाला याच्यावरती पेस्टिसाईड किंवा असं काही इन्सेक्टिसाईड स्प्रे केलं जात असेल. आणि या झाडांना पाणी देण्यासाठी हे पहा इकडे असं ठिबक सिंचन केलेलं आहे. तर असा हा पाईप आहे काळ्या रंगाचा छोटा एकदम, आणि या पाईपामधनं प्रत्येक झाडाला थोडं थोडं पाणी दिलं जातं, किंवा खत पाणी असेल किंवा काही दुसरं फर्टिलायझर, तर त्याचा सप्लाय केला जातो. तर आपण आता पाहूया पुढे. हे पहा इकडे पण अतिशय सुंदर अशी ही झाडं त्यांनी लावलेली आहेत. बऱ्याच झाडांना हे पहा खूप छान अशी फळं लागलेली आहेत. हे पहा इथे पण. तर कॅनडामध्ये ऑगस्ट महिन्यात ॲपल पिकअपचा टाईम असतो. या दिवसामध्ये जे शेतकरी ॲपलची शेती करतात ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲपल्स काढून घेतात. ॲपलचा कॅनडामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यासाठी वापर केला जातो. जाम बनवले जातात, ज्यूस आणि बऱ्याच दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज असतात पदार्थांच्या, त्यामध्ये ॲपलचा वापर केला जातो. मला वाटतं इथं आणखीन बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटीज पण असतील. पुढे पर्पल ऍपल प्रत्येक लेन मध्ये त्यांनी आहे ना वेगवेगळ्या ऍपलची व्हरायटी लावली. हा, हे थोडेसे आंबट होते. हे स्मॉल साईज आहे हा, आणि medium. गोड आहे. त्या साईडनं मोठे आहेत पण एवढं स्वीट. थोडेसे आंबट आहेत. हा, चला पुढे पाहूया आता. त्या साईडला ग्रीन ऍपल. ओ, अरे खरंच इकडे व्हरायटी वेगळीच आहे. तिकडे वेगळं आहे. हो बापरे, इकडे ग्रीन आहेत. ग्रॅनी ऍपल म्हणतात त्याला. हो, किती छान आहे ते. तर मित्रांनो इथे एक दुसरी प्रकारची व्हरायटी आहे ॲपलची. आपण अगोदर पाहिली ऑरेंज होती, त्यामध्ये थोडासा लाल पण कलर होता. या ठिकाणची जी व्हरायटी आहे ती मोस्टली अशी ग्रीन आहे आणि एकदम आपल्या जांबासारखं आहे बघा. हा बघू. हा, हे पहा तुम्ही, साईज बघा फळाची किती मोठी साईज आहे. एक 300 ग्रॅम किंवा 350 ग्रॅमचं एक फळ असेल. तर खूप छान अशी ही व्हरायटी आहे इथे. तर ही एक सुंदर अशी सफरचंदाची व्हरायटी इथे पाहायला मिळाली. हे पहा तुम्ही, फळं किती लागले ती पहा. याचंच मला खरंच खूप आश्चर्य वाटतंय. छोटी छोटी झाडं आहेत, परंतु पूर्णपणे फळांनी भरून गेलेली आहेत. आणि झाडांना या फळांचं खूप ओझं झालं असेल, त्यामुळे थोडासा सपोर्ट देण्यासाठी मध्ये एक अशी बांबूची काठी पण लावलेली आहे. तर या प्रकारे असं त्यांना थोडा सपोर्ट दिलेला आहे, जेणेकरून जेव्हा कधी वारं किंवा काही आलं तर त्यापासून झाडांना काही नुकसान होऊ नये किंवा पडू नये म्हणून असा थोडा बांबूचा सपोर्ट पण दिलेला आहे. तर ही पहा, खूप खूप अशी फळं लागलेली आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी अशी ही हिरव्या रंगाची ॲपल्स आहेत. आपण सुरुवातीला लाल आणि पिवळ्या रंगाची पाहिली, तर ही एक दुसरी व्हरायटी आहे हिरवी. आता यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो की या ठिकाणी आणखीन एक वेगळीच व्हरायटी आहे, थोडीशी जांभळ्या रंगामध्ये. तर हे पहा इथे. तर या फार्ममध्ये मला वाटते 4-5 प्रकारचे व्हरायटीचे ॲपल्स लावलेले आहेत. ते डार्क पिंक मध्ये येतं. पिंक आहे का? पर्पल पर्पल हा, मध्ये. पर्पल किंवा असं पर्पल मध्ये. पिंक. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे ॲपल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांचा उपयोग पण वेगळा असेल. प्रत्येक ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळी मागणी असते. ॲपलच्या जे ज्यूस आहे त्या ज्यूसमध्ये कुठल्या प्रकारचा फ्लेवर आहे त्यानुसार या फळांना मागणी असते. वाव, काय भारी भारी कलरचे ऍपल बघायला भेटायला. हा ना, किती सुंदर आहे ना. किती सुंदर आहे हे बघा. वाव,
खूप सुंदर एकदम. आतापर्यंत 4 ते 5 प्रकारच्या ऍपलची व्हरायटी बघितली आपण. बरोबर. तर डार्क पर्पल आहे ते. दुसरे खाली कुठे आकाराचे आहेत? कलर खूप सुंदर आहे पहा. या ठिकाणी पण आणखीन दुसरीच व्हरायटी दिसते. ही याच्यावरती बघ ना, कलर पॅटर्न थोडा वेगळा आहे. वेगळा आहे, ग्रीन रेड. हा, मिक्स कलर आहे यावरती. तर मित्रांनो, ही एक आणखीन दुसऱ्या प्रकारची व्हरायटी आहे ॲपलची. आकाराने थोडेसे छोटे आहेत हे, परंतु याच्यावरती तुम्ही पाहू शकता असा मिक्स कलरचा पॅटर्न आहे. हे पहा, इथे तुम्ही वेगवेगळे रंग आलेले आहेत त्यावरती. आणि इकडे पण पहा, भरपूर अशी फळं लागलेली आहेत. तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीजचे ॲपल्स या फार्ममध्ये त्यांनी लावलेले आहेत. तर छान छान अशी ही झाडं आहेत. आणि ही जी झाडांचा जो रो आहे डावा आणि उजव्याकडेचा, त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं एक 10 फुटाचं अंतर असेल. आणि प्रत्येक झाडामध्ये 3 फूट किंवा 2.5 फूट एवढं अंतर ठेवलेलं आहे. आणि अशी वरच्या दिशेने गेलेली आहेत ही सर्व झाडं. जास्त अशी वाईड स्प्रेड नाही आहेत. हे पहा इकडे छान छान. तर आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी विचारलं होतं की त्यांना कॅनडामधला ॲपल फार्म पाहण्याची इच्छा आहे. तर हा व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबरच्या रिक्वेस्टवरनं मी बनवत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कॅनडामध्ये आणखीन काही पाहायची इच्छा असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि त्यानुसार आम्ही जर जमलं आणि योग्य वेळ आली तर आम्ही त्याविषयी व्हिडिओ नक्की बनवू. तर मित्रांनो, खूप सुंदर अशी ही ॲपलची फार्मिंग आहे या ठिकाणी. आणि या फार्ममध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे ॲपलचे जे व्हरायटीज आहेत ते लावलेले आहेत. तर आम्ही आतापर्यंत 4 ते 5 प्रकारच्या व्हरायटीज पाहिल्या. सुरुवातीला जे होते ते लाल आणि थोडी पिवळ्या रंगाची होती. त्यानंतर ग्रीन रंगाची पण पाहिली. आणि या ठिकाणी जी आहेत ती थोडीशी अशी मिक्स कलरमध्ये आहेत, ज्याच्यावरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचा असा रंग आहे. तर ही सगळी सफरचंद जी आहेत ती वेगवेगळ्या क्वालिटीची आहेत. आणि त्यांचा वापर पण वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. काही खायला गोड असतात, तर काही थोडीशी आंबूस असतात. आणि ती ज्यूसमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. मित्रांनो, गेल्या 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल केंद्रीय फॅमिलीतर्फे तुमच्या सर्वांचा मी खरंच खूप आभारी आहे. मी ज्या प्रकारचे व्हिडिओज यूट्यूबवरती टाकले ते सर्व व्हिडिओज तुम्ही खूप आवडीने पाहिले. आणि खूप छान असा तुमचा प्रतिसाद असतो. छान छान तुमचे कॉमेंट्स असतात. त्यामुळे मला आणखीन जास्त आयडियाज येतात. एक प्रकारचा मोटिवेशन पण मिळतं. तर असेच तुमचे कॉमेंट नक्की करत जा. कॅनडामध्ये तुम्हाला आणखीन काही वेगळं पाहण्याची इच्छा असेल तर नक्की सांगा. जर वेळ आला आणि तसा योग आला तर त्याविषयी पण मी व्हिडिओ नक्की बनवेल. तर मित्रांनो, खूप पूर्णपणे प्लॅनिंग करून अशी ही रचना केलेली आहे या ॲपल फार्मची. सर्व काही सिस्टमॅटिक आहे. ॲपल काढण्यासाठी जी वाहनं येतात त्या वाहनांना असा पूर्णपणे सेपरेट रस्ता ठेवलेला आहे, जेणेकरून गर्दी होऊ नये. तर खूप सुंदर सिस्टमॅटिक पूर्णपणे प्लॅनिंग करून या फार्मची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीचे ॲपल्स आपण पाहिले. साधारण मला वाटतंय 15 ते 20 एकर एवढ्या आकाराचा हा फार्म असेल. कॅनडामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण फळबागेसाठी खूप चांगलं आहे. इथे जास्त गरमी नसते. आणि जेव्हा इकडे उन्हाळ्याचे दिवस असतात त्या दिवसांमध्ये अशी ही छान छान फळं येतात. ब्लूबेरीज असतील, स्ट्रॉबेरीज असतील, पीच असेल, ॲपल असेल. तर अशा वेगवेगळ्या व्हरायटीची फळबाग आपल्याला कॅनडामध्ये पाहायला मिळते. हे पहा इकडे खूप छान सिस्टमॅटिक सर्व काही पूर्णपणे प्लॅनिंग करून लावलेलं आहे. आणि इथे पहा, हे पहा कलर किती अट्रॅक्टिव्ह आहे ना. इकडून येऊन बघा ना, हे किती छान ब्रँच वर आले. कुठं? या साईडला. ओके.
हे बा रियांशने काय केलं ऍपल वरती. रियांश काय बनवलं. स्माइली फेस. स्माइली फेस बनवला रियांशने. पहा एक ऍपल खाऊन. छान सुंदर. वाव ब्रांचला किती आलं. बापरे. त्या ब्रँचला काय सपोर्ट दिला असेल मग. हा तारेचा सपोर्ट दिलाय ना असं. असं आहे का. त्या हे side पहा ला तुम्ही या ठिकाणी किती छान असे मस्त ग्रुप मध्ये आहेत. वाव एकाच ब्रांचला किती ऍपल्स आले. किती ऍपल्स लागलेत ना. कमाल आहे. काळजी चांगली घेतलेली आहे. हो ना. झाड अक्षरशः वाकायला लागली हा थोडी थोडी. हा ब्रांच खूप छोट्या साईजच्या आहे. हा फ्रुट्स खूप आले त्याला. फ्रुट्स किती छान आलेत. हे पहा मित्रांनो इकडे वर पण सुंदर सुंदर अशी ही फळं लागलेली आहेत. Smiling face. No, don't look. Look at this. Look this. Show your movie. तर मित्रांनो हा ॲपल फार्म पाहून तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या प्रकारचा फार्म पाहायची इच्छा असेल तर तेही सांगा. त्यानुसार मी जर शक्य असेल तर त्याविषयी पण व्हिडिओ नक्की बनवेल. तर मित्रांनो या फार्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची पण शेती केली जाते. तुम्ही पाहू शकता इथे अतिशय सुंदर सुंदर अशी फुलं आलेली आहेत. आणि खूप छान छान कलर आहे या फुलांचा. वेगवेगळ्या रंगामध्ये आहेत. हे पहा लाल आहे, गुलाबी आहे, पिवळा आहे. तर मित्रांनो इथे सूर्यफुलाचे पण काही प्रकार आहेत. तर जनरली आपण पिवळ्या रंगाचं सूर्यफूल पाहतो. पण तुम्ही इथे पाहू शकता हे आहे असं पिवळ्या रंगाचं. हे थोडंसं डार्क कलरमध्ये आहे. आणि या ठिकाणी पहा अतिशय डार्क कलरचं सूर्यफूल आहे. मी तर पहिल्यांदाच हे पाहिलं अशा प्रकारचं. आपण नेहमी जी पाहतो ती अशी ही पिवळ्या रंगाची असतात. परंतु या ठिकाणी एक 2-3 व्हरायटीचे सूर्यफूल पाहायला मिळत आहेत. हे पहा मित्रांनो किती सुंदर असं हे सूर्यफूल आलेलं आहे या ठिकाणी. आणि काळ्या रंगाची पण सूर्यफूल आहेत. हे मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. या अगोदर मी अशी कधी पाहिली नव्हती. हे पहा तुम्ही इथे याच्या ज्या पाकळ्या आहेत ते एकदम अशा डार्क कलरमध्ये आहेत. आणि इकडे ही अशी पिवळ्या रंगाची आहेत. सनफ्लावर मध्ये त्यांनी कॉर्न पण लावले खाली. हो खाली कॉर्न आहेत का. मिक्स लावलेलं असं थोडस. आणि हे ना पेंट मध्ये आहे बघा. पेंट हो तर हा एक आणखीन प्रकार पहा तुम्ही इथे. हा आहे पिवळ्या रंगामध्ये आणि हे थोडस व्हाईट रंगामध्ये आहे. तर पांढऱ्या कलरचं पण सूर्यफूल. तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा की अशा प्रकारची सूर्यफुलं तुम्ही कधी पाहिली होती का वेगवेगळ्या कलरमध्ये. तर मित्रांनो खूप छान असा हा फार्म आहे. या ठिकाणी बरंच काही आम्हाला पाहायला मिळालं. ॲपल पण पाहिले, सनफ्लावर पाहिले आणि अशी ही फुलांची अतिशय सुंदर सुंदर व्हरायटीज आहेत त्या पण इथे पाहायला मिळाल्या. हे सेम झेंडू सारखे दिसायलेत पण हा. वेगळी व्हरायटी आहे. झेंडू सारखे आहेत पण ते झेंडूची नाही आहेत. दुसऱ्याच तर पहा इकडे या शेतामध्ये एक मोठ्या आकाराचं फुलपाखरूचं असं चित्र त्यांनी तयार करून लावलेलं आहे. तर मित्रांनो इथे मुलांना पण अशी छान ऍक्टिव्हिटी आहे गो कार्ट या नावाने. तर पहा इथे
चला तर मित्रांनो, मग कॅनडातील हा ॲपल फार्म तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आशा करतो की आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला आज काहीतरी नवीन शिकायला आणि पाहायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया आणखीन एखाद्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.